आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे भाग 20चं लेक्चर। आतापर्यंत आपण 19 लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेतलीत, जी काही 1000+ आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व परीक्षा आहेत। म्हणजे परीक्षा कोणतीही असू दे, प्रत्येक परीक्षेसाठी ही जी काही आपली सिरीज आहे प्रश्नांची मराठी PYQची, तरी संपूर्ण सिरीज सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। आता तुम्ही सर्व बघतायत लेक्चर, परिपूर्ण लेक्चर, प्रत्येक लेक्चर कन्सेप्च्युअल आहे। माझा जास्तीत जास्त भर कन्सेप्टवरती असतो। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा, खूप मोठा फायदा तुम्हाला होणार आहे। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी आजच्या लेक्चरमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। चला जाऊया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे। पहिला प्रश्न आहे शब्दसंग्रहावरती। घर घर या अभ्यास्त शब्दाचा वाक्यात उपयोग व योग्य प्रकार असलेला अचूक पर्याय कोणता। आता प्रश्न काय विचारलेला आहे, घर घर वरती विचारलेला आहे। आता आपल्याला इथं अभ्यास्त दिलेला आहे, म्हणजे तिथं त्याच्या उपप्रकारावरती प्रश्न विचारलेला नाही। प्रत्यक्ष त्या ठिकाणी म्हणजे प्रत्यक्ष त्या जर आपण लक्षात घेतलं तर अभ्यास्त शब्द म्हटल्यानंतर या अभ्यास्त शब्दाचे एकूण किती प्रकार पडतात, तर या अभ्यास्त शब्दाचे एकूण 3 प्रकारांमध्ये विभागणी आहे। सर्वात पहिला जो प्रकार येतो तो म्हणजे नंबर 1चा प्रकार आहे, तो म्हणजे पूर्ण अभ्यास्त। काही जणांनी ऐकलं असेल पूर्ण अभ्यास्त। त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये अंश अभ्यास्त हा दुसरा प्रकार, आणि नंबर 3 मध्ये नंबर 3चा जो येतो तो अनुकरण वाचक। अशा पद्धतीने अनुकरण वाचक, ओके, हा पुढचा प्रकार येतो अनुकरण वाचक। मी पुन्हा लिहितो एकदा, अनुकरण वाचक हा तिसरा प्रकार येतो। म्हणजे अशा 3 प्रकारांमध्ये अभ्यास्त शब्द ओळखला जातो। मग इथं 2 शब्द जोडलेली असतात, बरोबर। म्हणजे पहिला जो शब्द असतो, पहिला जो शब्द येतो, पहिला आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवा, पहिला जो शब्द असतो तोच दुसरा शब्द असतो। म्हणजे यामध्ये दोन्ही शब्द जे आलेले असतात तोच दुसरा शब्द असतो। आता या ठिकाणी आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की जो पहिला शब्द असतो तोच दुसरा शब्द असतो, याच्यामध्ये बदल झालेला नसतो, म्हणजे याला पूर्णाभ्यस्त म्हणतात। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की पूर्णाभ्यास्तामध्ये आलेले जे दोघं शब्द असतात त्या दोघं शब्दांना काय आलेला असतो मित्रांनो, तर दोघं शब्दांना अर्थ असतो। ही पूर्णाभ्यास्ताची अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे। त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे आलात ना अंशाभ्यास्तामध्ये, तर अंशाभ्यास्तामध्ये काय असतं, तर अंशाभ्यास्तामध्ये पहिला शब्द, बरोबर, पहिला शब्द आल्यानंतर दुसरा शब्द येताना, पहिला शब्द आल्यानंतर दुसरा शब्द येताना, आपल्या भाषेत सांगतोय, दुसरा शब्द येताना त्यातील एक अक्षर बदलून आलेले असते। एक अक्षर बदललेले असते। काय असते? एक अक्षर बदललेले असते। त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर त्याला मराठीमध्ये अंशा अभ्यास्त म्हणतात। पूर्ण अभ्यास्त म्हणजे काय की पहिला जो शब्द असतो तो दुसरा शब्द येतो, आणि अंशा अभ्यास्तामध्ये काय की एखादं अक्षर बदललेलं असतं। म्हणजे जर मी आता घर घर म्हटल्यानंतर हे पूर्ण अभ्यासाचं उदाहरण आहे। कारण की हा पहिला शब्द आलेला आहे, हा दुसरा शब्द आलेला आहे, पहिला शब्द जो आहे तोच दुसरा शब्द आहे, तर मित्रांनो याला म्हणतात पूर्ण अभ्यास्त। त्याच्यानंतर पुढे आलात ना तुम्ही अंशाभ्यास्तामध्ये, तर मी अशा प्रकारचा शब्द जर लिहिला घर बीर, बरोबर, मी काय सांगतोय की इथं सुद्धा 2 शब्द जोडून आलेली असतात। मग यामध्ये जे 2 शब्द असतात त्यातील पहिल्या शब्दाला परिपूर्ण अर्थ असतो आणि जो दुसरा शब्द असतो त्याला अर्थ नसतो। हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे। म्हणजे जेव्हा तुम्हाला 2 शब्द जोडून आलेले असतील तर पहिल्या शब्दाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसरा शब्द फक्त त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेला असतो, तो स्वतःचा अर्थ घेऊन तिथे आलेला नसतो। म्हणजे अशा प्रकारे जर आपण लक्षात घेतलं तर घर बीर इथे एक अक्षर बदललेला आहे बी, म्हणून त्या ठिकाणी याला म्हणतात अंशा अभ्यास्त। ह्या 2 गोष्टी इथं क्लिअर झाल्या पाहिजे, एक पूर्णाभ्यास्त, एक अंशाभ्यास्त। आणि अनुकरणवाचक म्हटल्यानंतर यामध्ये ध्वनी आलेले असतात, ओके, म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणतो ना साऊंड, ओके, म्हणजे तिथं त्या पद्धतीने जी शब्द आलेली असतात झटपट पटापट अशा पद्धतीचे जे काही शब्द येतात। आता काही जण बरेच कन्फ्यूज होतात की सर इकडे सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितले की 2 शब्द तेच येतात, पण इकडे 2 शब्द येत असताना त्यातनं काय प्रकट होत असतो, तर एक ध्वनी प्रकट होत असतो, बरोबर। म्हणजे गटा गट, मी पाणी गटा गट पिलो, म्हणजे तिथे ध्वनी निर्माण झाला, म्हणून त्या ठिकाणी तिघांमध्ये अशा पद्धतीचा फरक आहे। आणि तिघच्या तिघर अभ्यास्त शब्दाचे उपप्रकार आहे। मग आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय त्याच्याकडे मार्गस्थ होऊया। हे कन्सेप्ट मला इथं क्लिअर करून द्यायची होती। प्रत्येक लेक्चर आपलं कन्सेप्च्युअल असतं, बरोबर। मग आता इकडे बघा पहिला पर्याय काय,
मदत मिळविण्यासाठी तो घर घर फिरला. घर घर फिरला इथं पहिला शब्द तोच आहे, दुसरा शब्दही तोच आहे आणि इथं सांगितलंय की तो पूर्ण अभ्यासत आहे. अगदी बरोबर आहे, तो पूर्ण अभ्यासत आहे. म्हणजे पहिला शब्द तोच, दुसरा शब्दही तोच. पहिल्या शब्दात जो अर्थ तोच दुसऱ्या शब्दाचा अर्थ. म्हणून त्या ठिकाणी पहिला पर्याय अगदी बरोबर आहे. बरोबर. दुसरं काय, सुनील मुंबईला गेल्याने त्याच्या संसाराला घर घर लागले. घर घर लागले हे अंशाभ्यास येऊ शकत नाही. अंशाभ्यास यायचं असेल तर एखादं अक्षर तिथं बदलून यायला लागतं. म्हणून त्या ठिकाणी ते अंशाभ्यास येऊ शकत नाही. म्हणजे दुसरा पर्याय चुकीचा आहे. तिसरा पर्याय, पिठाच्या गिरणीतील दाणे संपल्याने घर घर आवाज आला. मग आता अनुक्रमवाचक म्हटल्यानंतर घर घर आवाज आला अशा पद्धतीचा काही आवाज येत नाही. बरोबर. त्यातनं काही म्हणजे कुठल्या प्रकारचा ध्वनीच प्रकट होत नाही ना. त्याच्यानंतर नंबर 4 मध्ये काय, पालनजी शेठच्या कंपनीला आता घर घर लागले आहे. अंशाभ्यास येऊ शकत नाही मित्रांनो. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 1 हे प्रश्नाच्या दृष्टिकोनातून अगदी बरोबर आहे. म्हणजे घर या अभ्यास्त शब्दाचा वाक्यात उपयोग योग्य प्रकार असलेला अचूक पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 1 आहे. ओके. मी अपेक्षा करतो सर्वांना पहिल्या प्रश्नाचं उत्तर किंवा पहिल्या प्रश्नाचं विश्लेषण अगदी चांगल्या पद्धतीने समजलं. आपण जाऊया नंबर 2 कडे. बघा आता काय, वाक्य पृथक्करण यावरती प्रश्न विचारलेला आहे. वाक्य पृथक्करण मधल्या ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्याच्यावरती प्रश्न आहे. काय, एखाद्या वाक्यात क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे जे काही शब्द असतील ते टिंब या सदरात घातले. बरोबर. कशामध्ये, त्या ठिकाणी त्याचा समावेश केला जातो. बरोबर. मग आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे. आता क्रियापदाबद्दल जर एखादी गोष्ट विशेष माहिती सांगत असेल, कशाबद्दल, ह्या क्रियापदाबद्दल जर विशेष माहिती एखादा शब्दसमूह सांगण्यासाठी आलेला असेल तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात मित्रांनो, क्रियापदाला तुम्हाला मी आधी सांगितलं, बॅचमध्ये सांगितलंय, क्रियापदाला म्हटलं जातं विधेय. बरोबर. आणि त्याच्यानंतर यांच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आलेला जो शब्दसमूह असतो त्याला म्हटलं जातं मराठीमध्ये विधेय विस्तार. ह्या 2 गोष्टी त्यामध्ये आलेल्या असतात. म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी एका क्रियाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आलेला शब्दसमूह तो विधेय विस्तार असतो. म्हणजे आता उद्देश विभाग तर काही येऊ शकत नाही. उद्देश विभाग काय की उद्देश आणि उद्देश विस्तार या दोघांचा समावेश त्यामध्ये होत असतो, म्हणून त्याला उद्देश विस्तार म्हणतात. आता उद्देश म्हणजे काय सर्वांना माहिती आहे. उद्देश म्हणजे काय, वाक्यामध्ये आलेला जो कर्ता असतो त्याला मराठीमध्ये उद्देश म्हणतात. उद्देश नाही म्हणत मी, उद्देश म्हणतो. त्याला य जोडलेला असतो कंपल्सरी. तो वाक्यातील कर्ता म्हणून काम करत असतो. आणि उद्देश विस्तार म्हणजे काय असतो, याचे 2 प्रकार आहेत. एक उद्देश विस्तार, एक उद्देश विस्तार इथं आलेला आहे बघा पुढं. उद्देश विस्तार म्हणजे काय की त्या कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आलेला शब्दसमूह. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये विधेय विस्तार. यस, हे त्याचं योग्य उत्तर आहे. बरोबर. हे त्याचं योग्य उत्तर आहे. मग विधेय विस्तार कसं ओळखायचं मित्रांनो वाक्यातून, तर विधेय विस्तार तुम्हाला ओळखायचं असेल तर वाक्यामध्ये जे क्रियापद आलेलं असतं त्या क्रियापदाला कोण, केव्हा, कसे, कुठे, किती प्रमाणात अशा प्रकारची प्रश्न तिथे विचारा. अशा प्रकारच्या शब्दांनी जर तुम्ही प्रश्न विचारले, जे जे शब्द तुम्हाला भेटत असतील ना त्या प्रत्येकाचा समावेश तुम्हाला कुठे करायचा आहे, तर प्रत्येकाचा समावेश तुम्हाला विधेय विस्तारामध्ये करायचा आहे. याला मराठीमध्ये विधेय विस्तार म्हणतात. मग विधेय विस्तार कुठे आलेला असतो, तो वाक्यात कुठेही येऊ शकतो, असं काही बंधन नाहीये. जो जेव्हा जेव्हा वाक्यातील क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतो, क्रियेबद्दल म्हणजे क्रियापदाबद्दल जेव्हा अधिक माहिती सांगतोय ना तिथे तिथे तो काय आलेला असतो. म्हणून विधेय विस्तार जर ओळखायचा असेल तर अशा प्रकारच्या शब्दांनी तिथे प्रश्न विचारा, म्हणजे तुम्हाला उत्तर भेटणार आहे. एकदम साध्या सोप्या सरळ शब्दात 2020 राज्य स्वमुख्याला विचारली सर्व प्रश्न आहे. परीक्षा कोणतीही असू दे, संकल्पना एकच आहे. ओके. त्या पद्धतीने या सर्व कन्सेप्ट क्लिअर करायचे. पुढे बघा पुढचा प्रश्न, वाक्प्रचार. यस, वाक्प्रचार आणि म्हणी सातत्याने आता प्रश्न विचारताना दिसत आहेत. इथं प्रश्न काय विचारलाय की वाक्प्रचाराबाबत पुढील विधाने वाचा व अचूक विधानाचे पर्याय निवडा. ओके, अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. ए मध्ये काय आहे, वाक्प्रचार हा एक शब्द समूह असतो. बरोबर आहे. वाक्प्रचार म्हटल्यानंतर शब्द समूह आहे. कारण की आपण जर साधी साधी उदाहरण लिहिली की अन्न त्याग करणे, बरोबर, हा एक वाक्प्रचार आहे. अन्न त्याग करणे अशा प्रकारचा हा एक वाक्प्रचार आहे. मग अन्न त्याग करणे म्हणजे काय, तर उपोषण करणे. मग इथं काय सांगितलंय की वाक्प्रचार हा एक शब्द समूह असतो. अगदी बरोबर आहे. तिथं अनेक प्रकारचे शब्द एकत्र आलेली असतात आणि त्याला तुम्ही म्हणू शकतात की तो एक शब्द समूह आहे. बरीचशी वाक्प्रचार मला सांगता येतील. बरोबर. बरीचशी म्हणजे बरीचशी वाक्प्रचार त्या ठिकाणी सांगता येतील किंवा तो एक शब्द समूह असतो. हे पहिलं तर बरोबर आहे. त्यानंतर संपूर्ण वाक्य नसते हे चुकीचं आहे.
आता दिलेला जो काही शब्दसमूह असतो तर त्या शब्दसमूहाला एक विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला असतो, वाक्याचा तो एक भाग असतो, अगदी बरोबर आहे, वाक्याचा तो एक 100% भाग आलेला असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही अन्न त्याग करणे म्हटल्यानंतर मी जर अशा प्रकारचं एक उदाहरण लिहिलं की आमच्या गावातील सोपान काकांनी अन्न त्याग केलेला आहे, मग आता मी जर अशा प्रकारचं उदाहरण लिहिलं की आमच्या गावातील, समजा एक उदाहरण लिहितो, आमच्या गावातील सोपान काकांनी अन्न त्याग केलेला आहे, अन्न त्याग केलेला आहे. आता अशा पद्धतीने मी हे उदाहरण जर लिहिलं तर हे उदाहरण लिहिल्यानंतर ते संपूर्ण वाक्य नसते. तर आता बघा इथे वाक्याचा तो एक भाग असतो, बरोबर. आता इथे आपल्याला काय सांगितलंय, अचूक विधानाचे पर्याय तिथे तुम्हाला निवडायला सांगितले. आता इथं काय सांगितलेले आहे की आमच्या गावातील सोपान काकांनी अन्न त्याग केलेला आहे. म्हणजे आता इथं जो काही तिसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे की वाक्याचा तो एक भाग असतो, ते अगदी बरोबर आहे, वाक्याचा तो एक भाग असतो. म्हणजे जर आपण ते नुसतं वाक्प्रचार जरी घेतला ना मित्रांनो, त्यातनं अर्थ प्रकट होत असतो रे, म्हणून त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने म्हणू शकत नाही. समजलं का? मग जिथून जिथून ज्या शब्दसमूहाच्या माध्यमातून जर अर्थ प्रकट होत असेल ना, त्याला तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणा, तर त्याला तुम्ही त्या ठिकाणी अर्थपूर्ण जर होत असेल तर त्याला तुम्ही वाक्य म्हणा ना. म्हणजे दुसरं जे स्टेटमेंट आहे ते अगदी प्रश्नाच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे. मग इथं काय सांगितलेलं आहे, आपल्या गावातील सोपान काकांनी अन्न त्याग केलेला आहे. म्हणजे अन्न त्याग केलेला आहे म्हणजे काय, तर जे काही त्या ठिकाणी सोपान काका आहे तर ते सोपान काका उपोषणाला बसले आहे. म्हणजे ते उपोषण करणे किंवा उपोषणाला बसणे अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो. म्हणजे अशा पद्धतीने दिलेल्या वाक्यातून हा अर्थ स्पष्ट होतोय, दिलेल्या वाक्यातनं त्या ठिकाणी हा अर्थ म्हणजे त्यातनं दर्शवला जातोय. म्हणून आता आपलं इथं ए आणि सी बरोबर आहे, बी चुकीचं आहे. म्हणजे ए आणि सी बरोबर बी चुकीचं, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहे. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न आहे बघा, अर्थानुसार विधानार्थी व नकारार्थी वाक्य ओळखा. आता मी तुम्हाला एक प्रत्येक लेक्चरला, मला वाटतं बऱ्याच लेक्चरला वाक्यांच्या प्रकारावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहे. आता एक जर आपण लक्षात घेतलं ना तर एक महत्त्वाची गोष्ट आहे इथं की एक विधानार्थी वाक्याच्या बाबतीत मी बऱ्याचदा ही संकल्पना क्लिअर केलेली आहे की विधानार्थी वाक्य म्हणजे काय असतं. तर विधानार्थी वाक्य म्हणजे तुम्हा सर्वांना माहिती आहे की विधानार्थी वाक्य, एक विधानार्थी वाक्य हे होकारार्थी पण असू शकतं आणि त्याच्यानंतर एक विधानार्थी वाक्य एक नकारार्थी सुद्धा असू शकतं. हा एक कन्सेप्ट वेगळ्या प्रकारचा आहे. पण नुसतं विधानार्थी विचारलेलं असेल तर एक वेगळ्या प्रकारचा कन्सेप्ट आहे. फक्त विधानार्थी विचारलेलं असेल तर बऱ्याचदा हे माझ्या बोलण्यातून आलं, माझ्या लेक्चरमध्ये ही कन्सेप्ट मी क्लिअर केली की त्यामध्ये स्थलवाचक, बरोबर, स्थलवाचक शब्द म्हणा किंवा क्रियाविशेषण अव्यय म्हणा त्यामध्ये समाविष्ट झालेलं असतं. त्याच्यानंतर दुसरा शब्द आलेला असतो कालवाचक. म्हणजे एक असतं स्थलवाचक आणि दुसरा असतो कालवाचक शब्द म्हणा किंवा त्याला तुम्ही क्रियाविशेषण अव्यय असं सुद्धा म्हणू शकता. अशा प्रकारचे शब्द ज्या वाक्यरचनेमध्ये असतात ना त्याला स्पेशली विधानार्थी वाक्य म्हणा. आणि ज्या वाक्यातनं होकार स्पष्ट होतोय ना त्याला होकारार्थी वाक्य म्हणा. ज्या वाक्यातनं नकार स्पष्ट होतोय ना त्याला नकारार्थी वाक्य म्हणा. जर उद्याच्या दिवशी होकारार्थी वाक्य हा पर्याय नाहीये पण तिथे तुम्हाला विधानार्थी वाक्य हा पर्याय दिलेला आहे तर ते विधानार्थी वाक्य ही असू शकतं. हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पण दिलेल्या प्रश्नामध्ये होकारार्थी वाक्याचा पर्याय पण आहे, विधानार्थी पण पर्याय आहे, बरोबर. मग तिथे तुम्हाला काय ओळखायचं आहे, जिथं स्थल आणि काल अशा प्रकारचे शब्द आलेले असतील, समाविष्ट झालेले असतील, तिथे तुम्हाला म्हणायचं आहे की ते फक्त विधानार्थी वाक्य आहे. आणि तिथे नकार आलेला असेल तिथे तुम्हाला म्हणायचं आहे की ते नकारार्थी वाक्य आहे किंवा नकारार्थी विधानार्थी आहे. बघा आता पहिला पर्याय काय दिलाय, असे करतेवेळी मन घट्ट करावे. ओके, घट्ट करावे म्हटल्यानंतर हे तर काही येऊ शकत नाही. देवळापाशी एक भिकारी झोपला आहे. देवळापाशी म्हणजे इथं जर आपण लक्षात घेतलं तर इथं स्थळाचा उल्लेख होतो आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येऊ शकतं म्हणजे येणार. ओके, कारण की आहे म्हटल्यानंतर बरेच जण म्हटली सर ते होकारार्थी, यस होकारार्थी, पण त्याच्या नंतर महत्वाची गोष्ट काय की ते स्थलवाचक शब्द आलेला आहे म्हणजे ते विधानार्थी, प्युअर विधानार्थी. लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर त्याला हे चित्र दाखव, हे तर काही येणार नाही. कष्टाशिवाय यश मिळत नाही, अगदी बरोबर आहे, कारण की नकार स्पष्ट होतोय. आपल्याला विचारलेलं काय आहे तर आपल्याला विचारलेलं आहे विधानार्थी वाक्य आणि त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा पार्ट विचारलाय तो म्हणजे नकारार्थी वाक्य. मग या दोन गोष्टींच्या बाबतीत आपल्याला माहिती असावं की एकटा विधानार्थी वाक्य नकारार्थी वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे. म्हणजे बी हे विधानार्थी आहे तर डी हे नकारार्थी. म्हणजे बी आणि डी बरोबर पर्याय कोणता बरोबर आहे तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे.
ओके, अशा पद्धतीचा हा 4 नंबरचा प्रश्न. 5 नंबर काय म्हणतोय की परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? वाक्यांचे प्रकार म्हटले, परीक्षा कोणतीही असू दे, प्रत्येक पेपरला वाक्यांच्या प्रकारावरती प्रश्न येतोय म्हणजे येतोय. जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात आहे. जर आता आपण लक्षात घेतलं, स्वार्थी वाक्य आहे, आज्ञार्थी वाक्य आहे, विद्यार्थी आहे, संकेतार्थी वाक्य आहे. बरोबर. आता जर आपण लक्षात घेतलं तर स्वार्थी वाक्य म्हटल्यानंतर फक्त काळाचा बोध होतो, यावरून स्वार्थी वाक्य ओळखलं जातं. फक्त काळाचा बोध होतो हे असतं स्वार्थी वाक्य. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. फक्त काळाचा बोध होतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट यामध्ये आहे की फक्त काळाचा बोध होतो किंवा कुठलाही हेतू समजत नाही. ही दुसरी महत्वाची गोष्ट. कुठलाही हेतू कळत नाही. हेतू कळत नाही ही दुसरी महत्वाची गोष्ट. त्याला म्हणतात स्वार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? ज्यामध्ये आज्ञा, सल्ला, विनंती, उपदेश, प्रार्थना, आशीर्वाद, परवानगी अशा प्रकारची रचना जिथे आलेली असते त्याला म्हणतात आज्ञार्थी वाक्य. क्रियापदाचे अर्थ म्हटल्यानंतर किती प्रकारचे असतात क्रियापदाचे अर्थ? तर या सर्व प्रकारांचा त्यामध्ये अत्यंत महत्वाचा पार्ट असतो. विद्यार्थी वाक्य म्हटल्यानंतर 90% आलेलं क्रियापद हे वा, वी, वे. जर कदाचित अशा प्रकारचं क्रियापद नसेल वा, वी, वे युक्त, तर अजून एक महत्वाची गोष्ट त्यामध्ये तुम्हाला माहिती असावी की त्यामध्ये शक्यता, पात्रता, योग्यता, तर्क, इच्छा अशा प्रकारची रचना किंवा अशा प्रकारचा शब्दप्रयोग तिथे केला जातो. अजून एक येतं कर्तव्य. अशा प्रकारचा शब्दप्रयोग तिथे केला जातो. त्याला म्हणतात विद्यार्थी वाक्य. आणि संकेतार्थी म्हटल्यानंतर काय तुम्हा सर्वांना माहिती आहे. संकेतार्थी म्हणजे तिथे काही जास्त बोलण्याची गरज नाही. संकेतार्थीमध्ये असतो अट. अट म्हणजे काय? जर तरची रचना असते. थोडक्यात सांगायचं झालं तर इथे विचारलेलं काय की परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे. म्हणजे तो परमेश्वराकडे काय करतोय? तो परमेश्वराकडे प्रार्थना करतोय, मागणी मागतोय. बरोबर का? म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न कोणताही असू दे याच्याशिवाय प्रश्न जात नाही. फक्त या पद्धतीचा कन्सेप्ट आपल्या क्लिअर असल्या पाहिजे. हा होता 5 नंबरचा प्रश्न. 6 नंबरचा प्रश्न आहे बघा. राजा साधूजवळ नेहमी वर मागे. बरोबर. त्याच्यानंतर साधू गेले, त्यांचा आशीर्वाद मागे राहिला. आता इथं काय सांगितलं आहे की दोन्ही वाक्यातील मागे हा शब्द अनुक्रमे काय म्हणून आलेला आहे. आता तुम्हा सर्वांना माहिती आहे की राजा साधूजवळ नेहमी वर मागे. आता मागे म्हटल्यानंतर इथं तो मागणी करतोय म्हणजे इथं जी काही रचना आलेली आहे वाक्याच्या शेवटी तो शब्द आलाय. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी त्याची रचना झालेली आहे. बरोबर. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी त्याची रचना झाली आहे. तो वाक्याच्या शेवटी आलेला आहे. बरोबर. म्हणजे तो सरळ सरळ कुणाचा अर्थबोध करून देतो आहे? तर तो सरळ सरळ क्रियापदाचा अर्थबोध करून देतो आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जिथे जिथे त्या ठिकाणी तो काय आलेला आहे तर तिथे तिथे त्या ठिकाणी तो वाक्याच्या शेवटी आलाय आणि वाक्याच्या शेवटी येऊन तो वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेला आहे आणि त्यातनं तो मागणी मागतोय या अर्थाने तो प्रकट होतोय. म्हणजे ते क्रियापद आहे. ही सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट. नंबर 2, साधू गेले, त्यांचा आशीर्वाद मागे राहिला. मागे राहिला म्हटल्यानंतर क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी हा शब्द आलाय. क्रियेबद्दल अधिक माहिती त्यातनं सांगितली जाते. क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी ती रचना त्यामध्ये स्पष्ट होत आहे. मग जेव्हा जेव्हा एखादा शब्द क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतोय आणि तो स्वतंत्र पद्धतीने वापरलेला आहे म्हणजे त्याला तुम्हाला काय म्हणायचं आहे तर त्याला तुम्हाला म्हणायचं आहे क्रिया विशेषण अव्यय. ह्या दोन गोष्टी इथे स्पष्ट होत आहे. पहिल्यांदा आलाय क्रियापद, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आलाय क्रिया विशेषण अव्यय. कुठला पर्याय दिसतोय बघा. आता पहिला पर्याय क्रियापद शब्दयोगी अव्यय येऊ शकत नव्हतं. शब्दयोगी अव्यय क्रिया विशेषण आधी क्रियापद नंतर हे येऊ शकत नव्हतं. आधी क्रियापद मग क्रिया विशेषण अव्यय हे अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. इतक्या सोप्या पद्धतीचा कन्सेप्ट आहे. फक्त त्या पद्धतीने आपल्या कन्सेप्ट प्रॉपर पद्धतीने क्लिअर असल्या पाहिजे. 7 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? कर्मापूर्वी येणारा शब्द जर कर्माविषयी माहिती सांगत असेल तर त्याला काय म्हणतात? मी तुम्हाला सांगितलं की वाक्य पृथक्कर अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. जर तुमची इच्छा असेल तर आपण लक्ष मराठी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल मला कमेंट्स करा की सर वाक्य पृथक्करणावरती ज्या काही कन्सेप्ट आहे त्या क्लिअर करण्याची गरज आहे का आणि कुठल्या प्रकारची लेक्चर घेतली पाहिजे ते मला कमेंट्समध्ये सांगत चला. ही सिरीज तर आपली चाललेलीच आहे.
त्याबद्दल काही अडचण नाही. कर्मापूर्वी येणारा शब्द जर कर्माविषयी माहिती सांगत असेल, कर्म सर्वांना माहिती आहे. कर्म म्हणजे काय, ज्याच्यावरती प्रत्यक्ष क्रिया घडते त्याला काय म्हणतात, तर कर्म म्हणतात. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला कर्म ओळखायचं असेल तर कर्म ओळखताना मी तुम्हाला सांगितलं होतं की जे क्रियापद असतं, काय आलेलं असतं, क्रियापद असतं. क्रियापदाचा मूळ धातू तुम्हाला घ्यावा लागतो आणि क्रियापदाचा मूळ धातू घेतल्यानंतर त्याला ह्या दोन पद्धतीने प्रश्न विचारायचा. मला वाटतं न्याची क्रिया कोणावर घडते, न्याची क्रिया कोणावर घडते, अशा प्रकारचा एक प्रश्न तुम्हाला विचारायला लागतो. बरोबर, हा एक प्रश्न तुम्ही जर हा प्रश्न, बरेच विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारून उत्तर काढता येत नाही, मग दुसरा अजून एक महत्त्वाची पद्धत, त्याच पद्धतीचा वापर तुम्ही करावा असं मला वाटतं की लेला, क्रियापदाच्या मूळ धातूला लेला, लेले, लेले, लेल्या, कायने प्रश्न विचारावा. मग अशा प्रकारे जर तिथे यांनी जर तुम्ही प्रश्न विचारला तर येणारं उत्तर जे काही असतं तर ते येणारं उत्तर कर्म असतं किंवा त्याला दुसरं नाव आहे कर्मपूरक. म्हणजे कर्मालाच कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर कर्मपूरक या नावाने ओळखलं जातं. मग आता आपल्याला इथं काय दिलंय की कर्मापूर्वी येणारा शब्द कर्माविषयी अधिक माहिती सांगत असेल तर कर्मपूरक तर काही म्हणत नाही, कारण कर्मपूरक म्हणजे फक्त कर्म येतं. बरोबर, आधारपूरक हे विधानपूरकाचे पुढच्या महत्वाच्या कन्सेप्ट आहे, आधारपूरक, विधीपूरक. बरोबर, हे तर काही येऊ शकत नाही. मग उरला एकच पर्याय, तो म्हणजे पर्याय क्रमांक 3, कर्मपूरकाचा विस्तार. कर्मपूरक म्हणजे काय, तर कर्मच, मग त्याचा विस्तार म्हणजे काय, त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आलेला शब्दसमूह. म्हणजे तो कर्माच्या आधी येतो आणि कर्माबद्दल अधिक माहिती सांगत असतो, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर कर्मपूरकाचा विस्तार किंवा कर्मविस्तार म्हणून त्याची ओळख आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढे 8 नंबरचा प्रश्न आहे बघा, गवीश्वर या शब्दाची स्वरसंधी व योग्य पोट शब्द ओळखा. आता तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, संधी म्हणजे जोडणी. आता तुम्हाला काय सांगितलंय की संधी, स्वरसंधी व योग्य पोट शब्द अशा पद्धती. पोट शब्द म्हणजे दिलेला शब्द जो काही त्या ठिकाणी त्याचा विग्रह करून दिलेला आहे तो अशा प्रकारचा शब्द. म्हणजे आता तुम्हाला इथे ओळखायला सांगितलेलं आहे. म्हणजे आता बघा, गवीश्वर या शब्दाचा विग्रह कसा होतो तुम्हा सर्वांना माहिती आहे. गवीश्वर या शब्दाचा विग्रह कशा पद्धतीने आपण अभ्यासलाय, तर याचा विग्रह आपण अशा पद्धतीने अभ्यासलाय की गो अधिक ईश्वर अशा पद्धतीने अभ्यासलाय. आता तुम्ही याचा नुसता विग्रह जरी केला तरी तुम्हाला उत्तर येऊन जाते. म्हणजे गवीश्वर म्हटल्यानंतर गो अधिक ईश्वर अशा पद्धतीने त्याचा विग्रह होतो. मग आता इथं ग मध्ये आलेला जो स्वर आहे तो आहे ओ. बरोबर, त्याच्यानंतर पुढे आलेला आहे ई. मग आता आपण काय शिकलोय, स्वरसंधीमध्ये आपण काय अभ्यासतो, अयादी आदेशमध्ये. तर अयादी आदेशमध्ये आपण असा अभ्यासलेला आहे की जो ओ आलेला असतो त्या ओचं रूपांतर अव मध्ये होत असते. ओके, आणि अव मध्ये झाल्यानंतर म्हणजे ओ पासनं अव हा स्वर संस्कृत मधली रचना आहे. संस्कृत मधून मराठीमध्ये, कारण की संधीमध्ये आलेला प्रत्येक शब्द, संस्कृत संधीमध्ये आलेला प्रत्येक शब्द काय आलेला असतो, तत्सम शब्द असतो. म्हणजे संस्कृत मधून तो मराठीमध्ये येत असतो. अव अधिक ई म्हटल्यानंतर याची रचना अशाच पद्धतीने तयार होणार आहे ना, अवी. मग आता हे जे काही विश्लेषण तुम्हाला मी सांगितलं ते संपूर्ण विश्लेषण कुठे बसते. आता हे संपूर्ण विश्लेषण कुठल्या पर्यायामध्ये योग्य वाटते ते बघा. आता काय सांगितलंय, ओ अधिक ई. बरोबर, ओ साठी काय होतो म्हणे, अव होतो. त्याच्यानंतर हा ई त्यामध्ये समाविष्ट होतो, म्हणजे तो तयार होताना होतोय अवे, आणि त्याचा पोट शब्द आहे गो अधिक ईश्वर. मला वाटतं हे जे विश्लेषण मी तुम्हाला सांगितलं परिपूर्ण, ते विश्लेषण पहिल्या पर्यायाशी अगदी बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने पहिला पर्याय अगदी बरोबर आहे. बघू आता पुढे अजून काही रचना आली आहे का. अ अधिक आई हे तर काही येऊ शकत नाही. आ अधिक आई हे येऊ शकत नाही, कारण की कन्सेप्ट काय आहे आपली, तर कन्सेप्ट एकच आहे की अवची कन्सेप्ट आहे. म्हणजे आता इथं पर्याय क्रमांक 3 ही येऊ शकत नाही, पर्याय क्रमांक 4 ही येऊ शकत नाही. म्हणजे फक्त ए बरोबर असं त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, हा होता 8 नंबरचा प्रश्न. 9 नंबरच्या प्रश्नाकडे या बघा. मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो, या वाक्याच्या बाबतीत पुढील विधाने वाचा. असं आपल्याला सांगितलेलं आहे. काय सांगितलंय, मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. म्हणजे पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण आहे, पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य जे आलेलं आहे तो दुसऱ्या वाक्याचाही अर्थ पूर्ण आहे. म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात येते आहे की 2 वाक्य आली आहे, दोन्ही वाक्यांचे अर्थ इथं पूर्ण झाले आहेत.
दोन वाक्य आले, दोन्ही वाक्यांचे अर्थ इथं पूर्ण झाले, मग दोन्ही वाक्यांचे अर्थ जर इथं पूर्ण झालेले असतील तर या पहिल्या वाक्याला तुम्ही म्हणा केवल वाक्य, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे लक्षात घेतलं तर दुसऱ्या वाक्याला म्हणा केवल वाक्य. ओके, काय म्हणा? केवल वाक्य. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर लक्षात घेतलं तर पहिल्या वाक्याला केवल वाक्य, त्याच्यानंतर दुसरं जे काही वाक्य आलेलं आहे त्या दुसऱ्या वाक्याला सुद्धा केवल वाक्य. म्हणजे जो पहिला पर्याय आहे तो पहिला पर्याय काय सांगतोय तर पहिला पर्याय या वाक्यात दोन स्वतंत्र केवल वाक्य आहेत. अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये वरील वाक्यात व हे विकल्पबोधक बनावे, हे चुकीचं आहे. व म्हटल्यानंतर हे काय आहे? समुच्चय बोधक आहे. समुच्चय बोधक आहे म्हणून ते त्या ठिकाणी चुकीचं आहे. विकल्पबोधक मध्ये काय येतं तर विकल्पबोधक मध्ये येत असताना विकल्पबोधक मध्ये आलेली रचना कशी असते? किंवा, अथवा, वा, अगर अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते. म्हणजे दुसरा पर्याय चुकीचा आहे. हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. अगदी बरोबर आहे. कारण जिथे दोन वाक्य स्वतंत्रपणे आलेली असतात आणि त्या दोन वाक्यांचे जोडणे ज्या अव्ययाने दर्शवली जाते, म्हणजे प्रधानत्व बोधक उभयनिय अव्ययाने जेव्हा दर्शवली जाते तेव्हा ते वाक्य संयुक्त वाक्य असतं. म्हणजे ए आणि सी बरोबर, बी चूक, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. एकदम साध्या सोप्या सरळ शब्दात सांगतोय. आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न, पांथस्थ. पांथस्थ म्हणजे कोण? तर हा राज्यसेवा मुख्याला सुद्धा प्रश्न विचारला गेला होता लेटेस्टला. तर पांथस्थ म्हणजे काय? त्याला म्हणतो आपण रस्त्यात राहणारा किंवा वाटेत राहणारा. वाटसरू, बरोबर, वाटसरू नाही तर रस्त्यात राहणारा. स्थ म्हणजे काय? राहणारा. पांथस्थ म्हणजे रस्त्यात राहणारा, वाटेत राहणारा. पांथस्थ झाडाखाली विसावा घेत होता. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील अव्यय कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे ते ओळखा. बरोबर. आता अधोरेखित केलेलं काय आहे? झाडाखाली हे अधोरेखित केलंय. काही सांगण्याची गरज नसावी. एकदम सोप्या पद्धतीचा प्रश्न, राज्यसेवा मुख्य 2020 ला विचारलेला प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. हे तर काही येऊ शकत नाही. धातुसाधित येऊ शकत नव्हतं. विभक्ती प्रतिरूपक अव्यय येऊ शकत नव्हतं. विभक्ती प्रतिरूपक अव्यय म्हटल्यानंतर ही अव्यय कुठेतरी प्रत्ययांचं काम करताना दिसतात. जसजशी प्रश्न येत जातील ही सिरीज आता सातत्याने सुरूच राहणार आहे. जसजशी मला प्रश्न येत जातील त्या स्वरूपाने मी कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करून देत जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने याचं उत्तर आहे फक्त ए बरोबर, पर्याय क्रमांक 2. मला कमेंट्समध्ये सांगा आजचं लेक्चर कसं समजलं. थोडा आता वेळेअभावी रोज लाईव्ह येणं मला शक्य होत नाहीये. जसं आठवड्यातून 2-3 दिवस आपण लेक्चर घेण्याचा प्रयत्न करतोय. ओके, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. आणि लेक्चर कसं वाटतंय कमेंट्समध्ये मला आवर्जून सांगा. इथं मी थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.